आलेली संधी सोडायची नाही, कारण सध्या त्याच प्रतीक्षेत तू हे रात्री 12 वाजता करायला काय तू पहिलं काम तेच करायला. कोणत्या पोरीचं अकाउंट पब्लिक आहे? मी बोललेल्या गोष्टी ज्याला कळत नाही ते नाबालिक आहे. पहिलं काम काय पाहायला, कोणत्या पोरीचं अकाउंट पब्लिक आहे. आणि पोरिओ, टाळी एका हातानं वाजत नाही, बरोबर आहे की नाही पोरो? टाळी एका हातानं वाजत नाही. आमचं पोरगं डायरेक्ट तुम्हाला बोलत नाही, पहिल्यांदा पाहते तू अकाउंट पब्लिक आहे का, आणि मग आमचं पोरगं तुला इंस्टाग्रामवर एक टिंब पाठवित आहे, टोप सेंड. आमची ताई डेंजर आहे, आमची ताई रिप्लाय देत नाही. आमचं पोरगं म्हणतंय सफलता एक चुनौती है, 2 टिंब पाठवित आहे. आमची ताई रिप्लाय देत नाही. आमचं पोरगं पुन्हा म्हणतंय क्या कमी रह गई है देखो और सुधार करो. आमचं पोरगं 3 टिंब पाठवत आहे. आमची ताई रिप्लाय देत नाही. आमचं पोरगं 1 टिंब स्पेस, 4 टिंब स्पेस, 3 टिंब सेंड. हे जेवढे हसले का, यायला दररोज टाईम लावून मारणं काळाची गरज आहे. जर महाराष्ट्र सुधरवायचा असेल, मायच्यानं सांगतो, ज्यांचे इथं मायबाप आलेत का, कांगणेसर नाही, कांगणेसरपेक्षा लय तिस्मार खाणी होऊन या महाराष्ट्रात गेले, लय जण बोलले, काही धतुरा फरक पडला नाही, मायामुळं बी पडणार नाही. तेव्हा टाईमपास कार्यक्रम चालू आहे, लय मोठे वक्ते होऊन गेले, कीर्तनकार बेजार आहेत, काही काहीचे हाडं कमी झाले, बदल काय धतुरा झाला. त्यामुळं कोणाच्या बोलण्यानं काही बदल झाला नाही. मेंटॅलिटी सुधारायची असेल तर पहिल्यांदा एकच काम आहे, महाराष्ट्रातल्या तमाम पालकांना प्रत्येक भाषणात मी सांगत असतो, थोरात साहेबात एकच सांगायलो, जर येणारी पिढी सुधारायची असेल, याचे चाळे बंद करायचे असतील तर एकच काम पालकांनी करावं, हप्त्यातून एकदा अवलादीला हाताखालून काढावं. काहीच करू नका, हप्त्यातून एकदा त्याला हाना. मायच्यानं सांगतो, त्याची गलती असो नसो तरी हाना. उद्यावार सुट्टीचा आहे, रविवार, वेळ दुपारी 2. जरी आपला बाप विसरला तर पोरानं बापाला सन्मानानं कॉल करायचा, पप्पा व्हेअर आर यू, आय एम वेटिंग. आपला बापाला सन्मानानं कमरेचा बेल्ट बापाच्या हातात द्यायचा, 2 टाका म्हणायचं, गरजेचं आहे. का, हे जे आपण छत्रपती प्रतिष्ठान आपण कार्यक्रम ठेवला, गुरुपौर्णिमा कार्यक्रम ठेवला, पण सध्या जर हे पोरगं पाहिलं तर साहेब पहिल्यांदा याचा आदर्श चेक करणं गरजेचं आहे. सध्या इंस्टाग्राममध्ये पोरगं गेलं, 3 फील्ड आहेत त्याला. पहिली गोष्ट आहे पोस्ट, याच्या पोस्ट आहे 2 लाख आणि याचे फॉलोअर आहेत 200. यानं जांभळं खाताना, कोणाच्या शेतात जाताना असे प्रत्येक पोस्ट टाकल्यात आणि याला फॉलोअर आहेत 200. तिसरा कॉलम याचा, पहिला आहे पोस्ट, दुसरा आहे फॉलोअर आणि तिसरा हे कोणाला फॉलो करते. तर सध्या हे कोणाला फॉलो करायले, ज्यानं केस कुरुळे केलेत. काहीचे केस कुरुळे होईनात, सराटा गरम करून कुरुळे केले, केस करली केस. काही काही मग इकडली भाषा कळणार नाही, काही काही केस करली केली, काही काहीनं भल्या मोठ्या साकळ्या गळ्यात घातल्या. आणि जो 302चा आरोपी आहे, जो कायदा सध्या बदलला आहे, ज्याला BNS नाव आहे, भारत न्याय संहिता, जो लिहिला होता लॉर्ड मेकॉले यांनी, जो 1861ला या भारतामध्ये लागू झाला होता, ज्याचं नाव होतं IPC इंडियन पिनल कोड, ज्याचं नामांतरण 1 जुलै 2024. 1 जुलै हा दिवस वसंतराव फुलसिंग राठोड उर्फ वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस. गहुली तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ. यवतमाळ पांढरं सोनं पिकवणारा जिल्हा, यवतमाळ आत्महत्याग्रस्त लोकांचा जिल्हा, यवतमाळ महाराष्ट्रात 16 तालुके असणारे 2 जिल्हे, एक यवतमाळ आणि एक नांदेड. 3 वाला मुंबई उपनगर, 4 वाला धुळे, 5 वाला हिंगोली, 6 वाले 2 नंदुरबार वाशिम, 7 वाले 13 वाला एकच बुलढाणा, 9 वाले 3 छत्रपती संभाजीनगर, परभणी, रत्नागिरी आहे ना, 15 वाले 4, 16 वाले 2. आपण याच्यामुळं आलो, 1 जुलै हा दिवस आपण महाराष्ट्रामध्ये साजरा करतो कृषी दिन, वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस. 1 जुलै हा दिवस आपण साजरा करतो भारतामध्ये डॉक्टर डे,
बिधानचंद्र रॉय यांचा जन्मदिवस. आणि महाराष्ट्रामध्ये 4 कृषी विद्यापीठ आहेत. त्यापैकी 18 मे 1972ला स्थापन झालेलं कृषी विद्यापीठ परभणी, ज्याचं नाव होतं मराठवाडा कृषी विद्यापीठ, ज्याला 1 जुलै 2013ला 100व्या वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त नाव देण्यात आलेलं आहे. हेही आपण तिकडून इकडे लक्षात ठेवायचं. केवळ कोणी आलं, हिंदीचा डायलॉग मारला, काही बोलल्यानं लय मोठं परिवर्तन होणार नाही. पण या पिढीला घडवायचं असेल तर आवर्जून सांगायलो की बापानं अवलादीला एकदा हाताखालून काढणं गरजेचं आहे. तो पॉईंट बी नोटेड. उद्यावार रविवार आहे, उद्यापासून कार्यक्रम चालू करा. वेळ दुपारी 2. बाप जरी विसरला तर आपण आज्ञाधारक आहेत. आणि त्याच्यानंतर छत्रपती प्रतिष्ठान आहे, त्याचा आता मी पण सदस्य झालो आहे. मी आपण गळ्यात घातलं इथून पुढं. तेव्हा तुमचा कार्यक्रम असेल मी येणार आहे. तर मी पहिले तेच विचारणार, याचा कार्यक्रम चालू झाला का नाही. तर हप्त्यातून एकदा आणणं गरजेचं आहे. का तर हे पोरगं फॉलो कोणाला करायले, ज्यानं गुंडागर्दी केली, ज्यानं हैदोस माजवला आहे, समाजात तेढ निर्माण केले, जो काहीतरी दहशतीचं वातावरण निर्माण करायला आहे, हा त्याला फॉलो करायला आहे. आणि म्हणून पोरं आपला आदर्श कोण पाहिजे. अरे बायकोच्या स्वप्नासाठी ताजमहाल बांधणारा आपला आदर्श नाही पाहिजे. माईच्या स्वप्नासाठी स्वराज्य निर्माण करणारा राजा आपला आदर्श पाहिजे. पण सध्या वातावरण बिघडलेलं आहे. आणि हे वातावरण बिघडण्यासाठी पोरांनाही विनंती आहे, केवळ पोराला मारू नका. सोमवार नावाचा वार चांगला आहे, तो आमच्या मुलीसाठी ठेवा. सायंकाळी 5. तू काय साधी आहे काय. यानं किती दिवस मार खायचा. रविवार दुपारी 2, सोमवार सायंकाळी 5. का माईची साडी नेसून तू रील बनवायली, मैत्रिणीचे नवे कपडे घालून तू रील बनवायली, त्याच्यात बंबात मेकअप करायली, फिल्टर लावायली. कुणीच नव्हतं रे कहना माझ्या मना, तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले वना. हा ना, याहीला पण गरज आहे. म्हणून सोमवारी याहील पण हाना. का तर आमच्या पोरात एवढी धमक नाही. आमचं पोरगं इंस्टाग्रामला पहिल्यांदा तुला 1 टिंब 2 टिंब 3 टिंब, नंतर 1 टिंब स्पेस 4 टिंब, नंतर स्पेस 3 टिंब तुला पाठवते. तेव्हा आमची ताई रिप्ले देती, हम यच यम 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 हम. हाँ झाला. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. काय शिकवायचं सांग आता. यायला उदाहरण कोणतं दिलं आणि टाळ्या काही वाजवायलेत. म्हणजे पहा, शेवटी आमचं पोरगं थांबत नाही. मग आमचं पोरगं काय करतंय, हिला पिंपळाचं पान पाठवतंय, गुलाबी रंगाचं. आणि ते गुलाबी रंगाचं पिंपळाचं पान व्हॉट्सअपमध्ये पाठवल्यावर त्याचं एक वैशिष्ट्य आहे, ते खाली जाते आणि पुन्हा वरती येते. जुई जाप. लहान असते मोठं होते, लहान असते मोठं होते. आणि मग त्याच्यात महत्त्वाची गोष्ट कॉन्टॅक्टवर येतात. कॉन्टॅक्टवर आल्याच्यानंतर आपण संगमनेरला राहतो, बढियापैकी क्लास करतो, बढियापैकी अकॅडमी लावलेली आहे, ग्राउंड सर्व काही चांगलं आहे. एकच विनंती करतो छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीनं, पोरो संगत गुण बिघडला, पंगत बिघडली जेवणाचा प्रॉब्लेम येईल, पण संगत बिघडली की आयुष्याची बर्बादी होती. म्हणून संगत बिघडू देऊ नका. आणि या संगतीचा परिणाम काय होतो, आपला मित्र, आपण छावा चित्रपटात पाहिला की छत्रपती संभाजी महाराज कवी कलश दोस्ताना कसा असावा. आपल्या इथं दोस्ताना कसं आहे, क्लास बरोबर चालू आहे, ट्युशन बरोबर चालू आहे, सर्व बरोबर चालू आहे. आपला मित्र एवढा दलिंदर आहे, आपल्या बाजूला येऊन बसते आणि आपल्या कानात सांगते, अर्धा तास झाले फक्त तू ह्याकडे पाहू लागली, मेलान तू थाड. अर्धा तास झाले फक्त तू ह्याकडे पाहू लागली म्हणलं, झाला बुगायचा आयुष्याचा. आणि मग महत्त्वाची गोष्ट, कॉन्टॅक्टवर येत असताना इतर बसलेल्या तमाम बहिणींना एक विनंती आहे, पोरियो तुम्हाला शिक्षणाची संधी फार कमी आहे. म्हणून मोबाईलवर गेल्याच्या नंतर रात्रीचे 9 वाजले, तू त्याला फोन लावती. फोन लावल्यावर त्याला विचारती, पिल्लू जेवला का. तर पिल्लू फक्त डुक्कर आणि कुत्र्याच्या लेकराला म्हणतात, माणसाच्या लेकराला बाळ म्हणतात. म्हणून तुम्हाला कोणी पिल्लू म्हणत असेल तर तुझी जात धर्म बिर्म सर्व चेंज व्हायला.